शिवाभाऊ आणि देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं धुळण आता आहे धुळ संबंध अति जिव्हाळ्याचे. आपल्याला माहिती असेल परवा चंद्रगडात सभा झाली नगरपंचायतीच्या निमित्तानं. त्या दिवशी देवाभाऊनी सांगितलं शिवाजीरावना, शिवाजीरावजी माझे तुमच्यासाठी भेदत ते काही नाही. जाहीरपणानं सांगितलं याचा हात त्याचा आपण समजून घ्यायला पाहिजे. भेद आमदार साहेब त्या कुडीकनं माझ्या कारकिर्दीत एसटी कुडीकडं बघितली. जग निर्माण झाल्यापासून व्यक्तीच्या गावात नव्हती. कोर्टाने माझ्या कारकिर्दीत जंगल परवानगी शक्य आहे त्यावेळेला सुद्धा आमच्या मनात होतं. पण आमच्या सरकारनं 6 महिने अवघड राजीनामा दिला आणि दुर्दैवाने अखेर माझ्या नशिबी आलं 11 मताचं. हा भाग फार मोठा महत्वाचा असं मी मानत नाही. पण आम्ही रडत घरात नाही बसतो, आपलं काम करतच राहिलो आणि कोल्हापूर जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेतली आणि सचिन बालाल मुकेश अण्णा या सगळ्यांना त्या जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी दिली. म्हणून ह्या राहिलेली कामं आहे. मी आधी काय बोलणार नाही. या तालुक्याचा विकास प्रत्येक घरोघरी प्रत्येक माणसाच्या घरी पोहोचला पाहिजे. त्या विकासासाठी म्हणून आज आपल्याला उद्या होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक तुमच्याकडे मताचं दान मागण्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि त्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आम्हाला कधीच चिन्ह नव्हतं. खऱ्या अर्थानं हा निवडणूक योग आहे. पहिल्यांदा चिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी आताच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर लढवण्याची संधी आताच्या उमेदवारांना मिळालेली आहे. आम्हाला तर कधीच चिन्ह नव्हतं. कुठेही चिन्ह घ्यायचे ना आपण लढायचं ते अशा तो अवस्था होती. तरी सुद्धा लोकांनी साथ दिलेली आहे आणि आजसाठी ते झालं. पुढे पालघरपर्यंत जातो. पालघरच्या खाली आपल्याला जायचं आहे रस्त्यानं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून या जिल्हा परिषदेचे उमेदवार चंड मतानं